नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांचे अनुयायी विष्णू महाराज यांनी केली आहे। नाशिकबरोबरच संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून देखील निवडणुकीची तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। जय बाबाजी भक्त परिवार आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघामध्ये सक्रिय सहभागी होणार असून भक्त परिवाराचे प्रमुख अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज देशभक्तीसाठी राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरवणार असल्याची घोषणा जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत सगळ्यांच्या मतानुसार करण्यात आली। यावेळी विष्णू महाराज यांनी सांगितलं की राजकारणाचं शुद्धीकरण झालं पाहिजे या हेतूने शांतिगिरी महाराजांना निवडणूक रिंगणामध्ये उतरवलं जात असून नाशिकबरोबरच संभाजीनगर या दुसऱ्या लोकसभा मतदारसंघासाठी देखील आमची तयारी सुरू आहे। आम्ही कोणत्याही भ्रष्ट मार्गावर अवलंब करणार नाही। जो पक्ष आमच्याबरोबर येईल त्याचं आम्ही स्वागत करू, त्यांना बरोबर घेऊन पुढे चालू, असं यावेळी त्यांनी सांगितलं। जाहीरपणे सांगतो का आम्ही जे लोकांनी केलं ते आम्ही करणार नाही। लोकांनी खर्च केले असतील तर आम्हाला त्याला फाटा द्यायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं आम्ही हे ठरवलेलं आहे तर शुद्ध राजकारण करायचं। जर आपला विचार आहे शुद्ध राजकारण, चांगले लोक आले पाहिजे, तर आपला विचार लोकांपर्यंत घेऊन जायचा। पैसेच पाहिजे असं काही नाही। मात्र महाराष्ट्रातली स्लम भागामध्ये त्या संख्येनं आज आम्ही या मतदारसंघामध्ये जेव्हा फिरलो तर त्या प्रत्येक घरातल्या महिलेशी ज्यावेळी चर्चा केली तर कोणत्याच बाईला असं वाटत नाही की तिच्या नवऱ्यानं दारू प्यावी का तिच्या पोरानं दारू प्यावी। हे वास्तव आहे। आणि किती दारू पिणारा असला तर त्याची पोरगी जर लग्नाला आली ना तर तो आतापर्यंत कधीच म्हणला नाही की माझ्या पोरीला दारुड्या नवर देऊ। बघा, शेवटी प्रत्येकाला विचार करता मतदान हे दान आहे आणि ते सत्पात्रित झालं पाहिजे। म्हणून आम्ही बाटल्या बंद करणारे लोक आहे, आम्ही वाटणारे लोक नाहीये। आम्ही बाटल्या बंद करणारे लोक आहे। आणि नाशिक मध्ये जे ड्रग्स सारखं जे काही एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये नशा किंवा जे काही आजपर्यंत पूजनीय जनार्दन स्वामींच्या परंपरेनं शांतिगिरी महाराजांनी व्यसन मुक्ती करताच काम केलेलं आहे। आणि इथं हे जेवढे कार्यकर्ते उभे ना यांच्यामध्ये कट्टर अनेक जण दारू पिणारे होते, ते त्यांच्या आशीर्वादाने व्यसन मुक्त झाले। आम्हाला तर त्याच गोष्टीला खरा फाटा द्यायचा आहे, त्याच्याकरता तर काम करतोय। राजकीय स्थितीला आम्ही शाळेत असतानाच प्रत्येक जण प्रार्थना करतो, भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव। त्यामुळे आमचा राजकीय विरोधक कोणीच नाही। आम्हाला कोणी मानत असतील तो भाग वेगळा आहे, पण आमचा राजकीय विरोध कोणीच नाही। आमची विचारांची आणि चांगले माणसं राजकारणात येण्याची स्पष्ट आणि शुद्ध भूमिका आहे। राजकारणात येण्यासाठी हीच ईश्वर सेवा या वाक्यामध्ये सगळं काही येतं। जनसेवा हीच ईश्वर सेवा। लोक फक्त बोलतात, आम्ही प्रॅक्टिकल जनसेवा हीच ईश्वर सेवा हे करत आलोय। बाबाजींकडे अनेक आमदार खासदार मंत्री विचार घेऊन चालतो ना त्यावेळेस लोक चांगल्या विचाराच्या पाठीमागे राहिलेले, हा इतिहास आहे। आणि राजकीय लोक येतात ते धर्मपीठ आहे, सगळ्यांकरता खुलं आहे। तिथं कोणी दर्शनाला येऊ शकतो, तो आमदार असो का खासदार असो का मंत्री असो, कोणी येऊ शकतं। तिथं जो येईल त्याचं स्वागत आहे त्या दरबारामध्ये। नाशिक लोकसभा मतदारसंघात हरकत नाही। जय बाबाजी भक्त परिवाराची जी ताकद आहे, सिन्नर, नाशिक ग्रामीण, नाशिक शहरामध्ये, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या सगळ्या ठिकाणी भक्त परिवाराची ताकद आहे। आणि एवढी मोठी भूमिका ज्या वेळेस आम्ही घेतोय तो ती बिना सर्वेची किंवा बिना सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय घेणार नाही। आम्हाला वाटतंय का जो विचार आहे तो घेऊन आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो। म्हणून आम्ही डोक्यात हे दोनच शब्द ठेवलेले, लढायचं आणि विचारांच्या जोरावरती जिंकायचं। आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला उमेदवारी करावाच लागेल आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही तयारी करा, फक्त कामाला लागले। थोडक्यात त्यांनी सांगितलं स्पष्ट त्यांचं तुमची जी भूमिका ती त्यांची भूमिका अगदी क्लिअर नक्कीच। कधी नेता कोणताही नेता घ्या, तसं ते नेता नाही ते आमचे गुरु आहे। नेता कधीच कार्यकर्त्यांच्या पुढे जात नाही। भक्तांनी ठरवलं तर ती भूमिका मांडणार आणि त्यांचे शुभ संकेत आहेत ना या विचाराला। त्या दृष्टिकोनातून सगळीकडे काम चालू झालंय। कोणत्या राजकीय पक्षाकडून आपण इच्छुक आहात?
कोणाकडे आपण तिकीट मागणार काय असं चर्चा झाली का? नाही, आम्ही आमचा विचार घेऊन चाललोय. आमचे विचार ज्याला पडतील ते आमच्या सोबत येतील. सध्या तरी अपक्ष कुठल्या पक्षाकडून काय पाठिंबा वगैरे आपण घेतलाय? योग्य वेळी योग्य भूमिका तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतील. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.